देशपांडे ज्ञानेश्वर दर्शन अपोजिट काय आम्ही अहिल्यानगर जिल्हा राहुरी तालुका कोल्हार या गावातून आलेलो आहोत. ही आमची चौथी वारी आहे. सालाबाराप्रमाणे आता आम्ही चौथ्यांदा आलो आहे. जोपर्यंत चालेल, जोपर्यंत शक्य होईल, जोपर्यंत पांडुरंग बोलवतील तोपर्यंत आम्हाला या वारीला यायचं आहे. आम्ही चौघंजण येतो दरवर्षी. हे आमचे मित्र आहेत. हे आमचे मावसभाऊ मुंबईवरून येतात वारीसाठी आणि पांडुरंग बोलवतील तोपर्यंत आम्हाला या वारीला यायचं. पांडुरंगाकडे एकच मागणं आहे, बळीराजा सुखी ठेव. आता डॉक्टर या नात्याने सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे. बळीराजा सुखावला म्हणजे देश सुखावल. पाऊस पाणी पडला पाहिजे. पाऊस पडला म्हणजेच बळीराजा सुखावल ना. चांगला पाहिजे बस. दुसरे पीक अन्नधान्याला भाव मिळू दे. शिंदखेडा तालुका आरावे गाव आहे. आम्ही वारीला आलो. माझ्याकडे गाडी आहे. दर साली येतो मी गाडीमध्ये, गाडी घेऊन विठोबाचं दर्शन घेतो. अजून किती वर्ष वारीला येणार? अजून त्याची मर्जीचा सवाल आहे, त्याची मर्जी. बस आतापर्यंत 45 वर्षापासून गाडी चालवतोय. आत्तापर्यंत असा नासा आहे. 69 वय आहे माझं. मी आज बी गाडी चालवून आलो. धन्यवाद. त्याची कृपा आहे. या पंढरीची वारी प्रत्येकाच्या घरी, आषाढी वारी प्रत्येकाच्या घरी असते.
शिस्ते माऊली शिस्ते. हां, माझं नाव सुधाकर नामदेव कणकेकर, राष्ट्रीय बुद्रुक, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. आणि मी 1995पासून वारी सुरू केलेली आहे. आमच्या आजी पूर्वी करत होते. आजीचा पाठीमागं मी सुरू केली आहे ही वारी. आता आम्ही आमच्या दिंडीतनं आलो आहे. सध्या दिंडीतनं पुढं दर्शन घ्यायला म्हणून पुढं आलो आहे. आमची ती घोड्याच्या पाठीमागं 5 नंबर म्हणजे रथाच्या पुढं 22 नंबर पालखी सोहळा आमचा चालू आहे. त्या दिंडीतला तुम्ही एक संयोजक आहे आणि आता आम्ही दर्शन घ्याकरता खास पुढं आलो आहे. आता परत तिथं परत जाऊन त्यांच्यातनं आम्ही आता परत मग आठवड्याला परत जाणार आहे. 1995पासून आमचं हे चालू आहे. काय नाही आहे, आम्ही सुखी समृद्ध आहे असं ठेवावं. सगळा महाराष्ट्र, सगळा देश सुखी ठेवावा ही आमची भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. माझं नाव तुकाराम बंडू धुंदरे, राहणार राशिवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. मी आता सलग 25 वर्ष वारी करीत आहे. पुढं काय अतिशय आनंद, ह्या वारीत आलं की आनंद वाटतो. वारी आता आम्ही फलटणवर जाऊन माऊलीची पालखीचे दर्शन घेऊन परत इकडं आलो आणि आता आपण माऊलीचं दर्शन घेऊन इथनं आता गावी निघालो. कोणतं गाव आहे? राशिवडे. किती लोक आले काय? आम्ही आता एका गाडीतनं 8 लोक आलेलो आहे. मी 8 लोकांची गाडी आहे. दरवर्षी कसा अनुभव? दरवर्षी अशी आम्ही गाडी करून दरवर्षी आता 25 वर्ष सलग येतोय. काय मागणं? तुमचं मागणं काय का? देवाकडे काय मागणं आहे? मागणं फक्त आरोग्य पांडुरंग आम्हाला चांगलं ठेवता, भरपूर दिलं इष्ट. मी संत शिरोमणी सावता महाराज पायदिंडी सोहळा वर्ष 49 हे सुवर्ण महोत्सवी वर्षाकडं वाटचाल करत असताना 49व्या वर्षातली ही वारी आहे. गेल्या 49 वर्षापूर्वी त्या कालीन असणारे 10-11 लोक एकत्र येऊन त्यांनी ही गावातून वारी चालू केली. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील ती मंडळी होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने माधव बाळाजी पाटील शिरसाट, कैलासवासी मारुतराव बाळाजी पाटील शिरसाट आदी करून त्यांचे जे सहकारी होते त्यांनी ती दिंडी चालू केली. आणि आजतागायत मध्यंतरीच्या काळामध्ये बापूसाहेब घोगरे असेल, रंगनाथ गाडी असेल, भाऊसाहेब कानडे असेल यांनी ती चालू ठेवली मध्यंतरीच्या काळामध्ये. आणि तीच गेल्या 25-30 वर्षापासून आमच्याकडे आली आणि आम्ही पण अविरत असं ह्या दिंडीची सेवा आपल्या वारकऱ्यांच्या माध्यमातून करतो. आणि आमच्याबरोबर असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण निलेश महाराज शिरसाट आहे, सुधाकरजी घोगरे आहेत, अनिल पाटील शिरसाट आहे, ही सगळी मंडळी. आणि त्याचबरोबर संयोजक म्हणून
ग्रामपंचायत सदस्य आहेत, गोपीनाथ दळे आहेत, राजू भाऊ आहेत, शिंदे, हे सगळी मंडळी जी आहे ती सतत या दिंडी सोहळ्यासाठी प्रयत्नशील असतात. यशस्वी होण्यासाठी ते मदत करतात. अजून काही खूप असे वारकरी आहेत अज्ञात कधी जरी कुठं नसले समोर तरी पण त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य असतं. आणि म्हणून या दिंडीमध्ये गावातील वारकऱ्यांबरोबरच परिसराच्या बाहेरून विविध ठिकाणावरून वारकरी या दिंडीमध्ये सामील होत असतात. पुण्याचे आहे, मुंबईचे आहे, त्याच्यानंतर कल्याणचे, कोपरगाव असेल, नाशिक असेल.